नमस्कार सगळ्यांना। तर आज माझी CHO ची एग्जाम आहे आणि मी एग्जाम देण्यासाठी आता सकाळी रेडी होऊन निघालेली आहे। तर इथे बघू शकता तुम्ही 11:30चा रिपोर्टिंग टाइम होता आणि इथे मी आता जाण्यासाठी निघालेली आहे। सकाळचा टायमिंग असल्यामुळे इथे काही ट्रॅफिक नव्हती। पवईला माझी एग्जाम होती आणि मी आता इथे जाण्यासाठी निघालेली आहे। खूप असा रोड क्लिअर दिसला की खूप आनंद होतो आणि इथे तुम्ही बघू शकता इथे आरे कॉलनीमध्ये मी येऊन पोहोचलेली आहे। इथे आल्यावर असं वाटतच नव्हतं की मी मुंबईला आलेली आहे। खूप छान असं निसर्गरम्य ठिकाणी आलेलं मला वाटत होतं, पण माझी एग्जाम आहे हे विसरून चालणार नाही। तर मी आता इथे येऊन पोहोचलेली आहे। तर शेवटच्या मोमेंटला मी इथे रीडिंग करत आहे, क्वेश्चन्स आन्सर फोकस करत आहे मी त्याच्यावर। आणि इथे तुम्ही आता बघू शकता किती डॉक्टर्स आलेले होते, जवळपास 500च्या आसपास इथे डॉक्टर्स आलेले होते। तर मला देखील खूप टेन्शन आलेलं होतं एक्झामचं। इथे बघू शकता तुम्ही मी अजून देखील रीडिंग करत आहे आणि आता इथे आम्हाला लाईनमध्ये उभं राहण्यासाठी सांगितलेलं होतं। तर इथे मी देखील येऊन आणि लास्ट मोमेंटला मी माझे डॉक्युमेंट्स देखील चेक करत आहे। तर मी आता इथे जाण्यासाठी निघालेली आहे आणि डोक्यात थोडेसे विचार पण चालू होते। इथे बघू शकता तर इथे मी आतमध्ये जाण्यासाठी निघालेली आहे। खूप चेकिंग इथे होत होते। आमचे सगळे डॉक्युमेंट्स प्रॉपर सगळे आणलेत की नाही ते बघून आम्हाला आतमध्ये सोडत होते आणि खूप वेळ गेला यामध्ये, 1 ते 1.5 तास। आणि ते बघू शकता मी एक्झाम देऊन आलेली आहे। पेपर तसा जवळपास मला चांगला गेला, पण बघू आता रिझल्ट लागल्यानंतरच समजेल। तो व्लॉग देखील मी इथे टाकणार आहे रिझल्ट लागल्यानंतरचा। आणि इथे मी आता जाण्यासाठी निघालेली आहे आणि आता सगळे स्टुडंट जाण्यासाठी निघाले होते, त्यामुळे इथे खूप ट्रॅफिक झाली होती। इथे माझा अर्धा ते पाऊण तास गेला होता या ट्रॅफिकमध्ये। आणि इथे बघू शकता आता परत मी आरे कॉलनीमध्ये आलेले आहे आणि मला इथे हा देखील मुवमेंट कॅप्चर करायचा राहिला नाही, त्यामुळे मी इथे हा देखील व्हिडिओ काढलेला आहे।